हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? माझ्या मुलीचा उद्या वाढदिवस आहे, त्याच्यासाठी मी केक तयार करत आहे. तिला रसमलाई फ्लेवरचा केक खूप जास्त आवडतो, त्यामुळे मी ठरवलं की तिला सरप्राईजमध्ये रसमलाई केकच द्यायचा. ती 3 वेळा येणं जाणं पण करत होती, पण तिला मी सांगितलं नाही की मी कोणत्या फ्लेवरचा केक बनवत आहे. इथे मी बॅटर पूर्णपणे तयार केलेला आहे आणि यावेळेस मी फूड कलर यूज केला नाही आहे. इथे मी टिनला ऑइल लावून डस्टिंग करत आहे, जेणेकरून तो केक त्याला चिपकला नाही पाहिजे. त्या केकचं जे स्ट्रक्चर आहे ते पण परफेक्ट आलं पाहिजे. इथे केक मी टिनच्या भांड्यात टाकलेला आहे आणि तो मी पूर्ण मिळून 1 तासासाठी सेट करायला ठेवत आहे. त्याच्यासाठी आधी कुकरला मी गरम केलं होतं, प्रीहीट केलेलं होतं आणि त्यानंतरच मग मी केक सेट व्हायसाठी ठेवला. तिथे मी मोबाईलमध्ये टायमर पण लावला होता 1 तासाचा. तिकडे केक तयार होतपर्यंत मी क्रीम तयार करून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता. असं स्पीडनी व्हिडिओ चालत आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की ती लवकर होत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते पटकन होत नाही. त्याला भरपूर वेळ लागतो आणि प्रत्येकांना असं वाटते की ही केक कॉस्टली का देते, कारण तर त्याच्यामागे आमची मेहनतही असते आणि एक होम बेकर म्हणून तिला बाकीच्या गोष्टीसुद्धा बघाव्या लागतात. आणि केक कसा हा फ्रेश राहतो. मी फ्रेश केकच बनवते, सगळं फ्रेश असते माझं. मी जेव्हाच्या तेव्हाच ऑर्डरची कामं परफेक्ट करते आणि तुम्हाला ताजा ताजा केक बनवून देते, त्यामुळे कॉस्ट तेवढी राहते. प्रत्येक ठिकाणी तसं नसते. हॉटेलचे केक जे असतात ते पहिलेपासूनच बनवून राहतात, म्हणून ते स्वस्तामध्ये देतात. माझा फ्रेश केक असतो. तर तुम्ही इथे बघू शकता, मी केक करून राहिले, तयार करत आहे. इथे मी रसमलाईचं जे दूध असते ते मी टाकूनच बनवत आहे. काही काही ठिकाणी शुगर सिरपचाच वापर करतात, पण इथे मी माझं पूर्ण सामान तेच वापरून राहिले. ज्या फ्लेवरचा केक आहे त्याच फ्लेवरच्या गोष्टी मी वापरते. इथे रसमलाईचे क्रश, पिस्ता, ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू मी इथे वापरून राहिल्या. इथे तुम्ही बघू शकता, मी क्रीमनी क्रमकोट करून ठेवत आहे. पूर्णपणे आता केक तयार करून राहिली आहे. इथे केकला क्रीम लावून झालेली आहे. आता त्या केकला परफेक्ट करायचं आहे, जेणेकरून तो केक वाकडा हेकडा दिसला नाही पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता, मी त्याला परफेक्ट करायचा प्रयत्न करत आहे. त्या परफेक्ट करायला पण भरपूर वेळ लागतो. प्रत्येकाला केक कसा परफेक्ट हवा असतो. सो तुम्ही इथे बघू शकता, इथे मी बार्बी गर्लचे काही स्टिकर्स काढलेले आहे. इथे एल्सा वगैरे आहे, सिंड्रेला आहे, भरपूरसे स्टिकर आहे. तिला पूर्ण डॉल केकच पाहिजे होता, त्यामुळे मी डॉल केक बनवायचाच विचार केला. रेड कलरची मी फिनिशिंग दिलेली आहे तिथे आणि थोडेसे बॉल्स टाकलेले आहे, सिल्वर बॉल्स तुम्ही बघू शकता. एक साईडला सिंड्रेला आहे, दुसऱ्या साईडला दुसरी डॉल आहे. इथे कलर बनवायला सुद्धा वेळ लागतो. थोडी क्रीम घेऊन थोडा तो कलर बनवून परत तेच काम करावं लागते. भरपूर वेळ लागतो, याच्यात मेहनत पण खूप आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी प्रत्येक वेळेस वेगळे कलर घेत आहे, बनवत आहे आणि पायपिंग बॅगमध्ये भरत आहे. त्याच्यासाठी पण भरपूर वेळ लागतो. इथे बर्थडेचं चॉकलेटचं पहिलेच बनवून ठेवलेलं होतं, त्याची आखरीची फिनिशिंग सुरू आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा झाला माझा फायनल लूक. कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की पाठवा. बघू शकता तुम्ही. आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.